नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कोपरा आठवणींचा मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक छान असा धडा बघणार आहोत आणि हा धडा आपण इंग्रजांच्या काळातील जे पुस्तक होतं त्या अभ्यासक्रमातून घेतलेला आहे। 1918 सालच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातून हा धडा आपण घेत आहोत। हा खूप छान असा धडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित आहे। तर खूप छान असा धडा आहे। चला आपण धड्याला सुरुवात करूया। धड्याचं नाव आहे कडीची पाळ। धडा 7वा, कडीची पाळ। एकदा शिवाजी महाराज वेश पालटून दुसऱ्या प्रांतातून फिरत असता त्यांचा मुक्काम एका बाईच्या घरी झाला। त्यावेळी महाराजांचा पोशाख अगदी साधा असल्यामुळे ते राजे आहेत ही गोष्ट बाईला कळली नाही। बाईने स्वयंपाक करून त्यांचे पान मांडले। प्रथम भात वाढून मग कढी वाढली, पण ती वाहू लागली। हे पाहून ती बाई म्हणाली, अहो असे कसे तुम्ही? पानावर कढी कशी सांभाळावी हे देखील तुम्हाला कळत नाही? कढीच्या चारी बाजूस भाताची चांगली पाळ बांधा, म्हणजे ती वाहणार नाही। शिवाजी राजाही असाच आहे। तो एक किल्ला घेतो व दुसरा गमावतो। त्याला आपल्या किल्ल्यांस नीट पाळ बांधता येत नाही। हे बोलणे महाराजांनी मनात ठेवले व उजाडल्यावर बाईचा निरोप घेऊन ते आपल्या राज्यात गेले। आपल्या किल्ल्यांचा नीट बंदोबस्त केल्यावर ते पुन्हा त्या बाईच्या घरी गेले आणि मला कढीभात वाढ असे त्यांनी तिला सांगितले। तिने कढीभात तयार करून त्यांचे पान वाढले। पानावर कढी पडताच महाराजांनी चोहोकडून भाताची पाळ बांधली आणि म्हटले, आता तरी शिवाजी राजा किल्ल्यास पाळ बांधण्या इतका हुशार झाला आहे किंवा नाही? हे ऐकून बाई चपापली, पण महाराजांनी तिचे समाधान केले। ते म्हणाले, तुमचे मजवर फार उपकार झाले आहेत। तुमचा पाळ बांधण्याचा उपदेश मी कधीही विसरणार नाही। एवढे बोलून त्यांनी तिला मोहरांची एक थैली बक्षीस दिली आणि तिचा निरोप घेऊन ते राजधानीस परत गेले। तर पाहिलं माझ्या बालमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, तरी सुद्धा एका सामान्य बाईने दिलेला सल्ला त्यांनी स्वीकारला आणि त्यावर त्यांनी काम केलं। तर ही खूप छान अशी गोष्ट आहे आणि शिकण्यासारखी आहे। आपण सुद्धा आपल्या अंगी विनम्रपणा ठेवला पाहिजे। आपण कितीही मोठे असू, आपण कितीही संपत्तीने मोठे असलो तरी आपण एक नम्रपणा आपल्या अंगी ठेवला पाहिजे। तर खूप छान अशी ही गोष्ट आहे। जर तुम्हाला ही आवडली असेल तर कोपरा आठवणींचा या आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका दुसऱ्या नवीन व्हिडिओसह।